नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये 10वीतल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। मुख्याध्यापिकेने अपमान केल्यामुळे आत्महत्या केल्याचा वडिलांनी आरोप केलाय। परीक्षेवेळी विद्यार्थिनीच्या बेंच खाली कॉपी सापडल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे। मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रबाळे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। नंतर चौकशी केली, त्याच्या मैत्रिणीने फोन केला, बाबा अनुष्का आली ना, अनुष्काने असं केलं, काय झालंय? तर ती मुली शाळेमध्ये आज असा प्रकार झाला की हिने कॉपी करताना पकडलं म्हणून मॅडम बोलतात, तर हिच्या बेंचेच्या मागे पेपर टाकलेला होता, तर यांनी कॉपी केलेला आरोप लावला तर लावला, पण तुम्ही त्याला परीक्षेला बसून नाही द्यायचं होतं। बाकी वाचत काय बोलायची काय करणार? तू कॉपी केली, झोपडपट्टीत राहते, तुमची लायकीच नाही, हा तुम्ही असेच जाती असेच राहता का, हे राहता का, ते राहता का, उलट सुलट तिला एवढं टॉर्चर केलं साहेब, येते वेळेसच परेशान मध्ये आली आणि त्याने येऊन इथे गळफास लावून आत्महत्या केली। इथल्या कॉलेजमधल्या मुलांनी पण सेम शाळेतनं येऊन कॉलेजवरून येऊन आत्महत्या केलेली आहे। त्याबद्दल आम्हाला न्याय पाहिजे आहे। त्या मॅडमची मॅडमची राजकीय ओळखी वगैरे आहे, त्याच्यामुळे ती वाचून जाते, पण आम्हाला कळेल ना त्यांची राजकीय ओळखी कुठपर्यंत आहे, की प्रशासन आम्हाला न्याय देतं का नाही। त्याच्यामुळे आम्हाला न्याय हवा। टॉर्चर केल्यामुळे तिने शाळेतून येताना ठरवून आलं की मला जगायचं नाही। ती तिच्या मैत्रिणीशी पण बोलत होती की मी ट्रेन मधून उडी मारणार। तिची मैत्रीण तिला ही घरापर्यंत सोडायला आली।